नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर, पर्यवेक्षिका या पदासाठी जाहिरात निघालेली आहे। आज आपण इथे अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत, जी अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतात आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतातील पहिला इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन आहे ए लॉर्ड विल्यम बेंटिक, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड माउंटबॅटन। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड विल्यम बेंटिक। भारतातील पहिला इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हा होता। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। दादासाहेब फाळके यांनी कोणता पहिला भारतीय चित्रपट तयार केला? ऑप्शन आहे ए राजा हरिश्चंद्र, बी संत तुकाराम, सी आलम आरा, डी काशीबाई। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजा हरिश्चंद्र। दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन आहे ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड कॅनिंग, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड लिनलिथगो। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॅनिंग। 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहे ए 1916, बी 1920, सी 1909, डी 1932। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1916। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी लखनौ करार 1916 या वर्षी झाला। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? ऑप्शन आहे ए दिल्ली ते आग्रा, बी मुंबई ते ठाणे, सी कोलकाता ते हावडा, डी मद्रास ते कांचीपुरम। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई ते ठाणे। भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे इथे धावली। आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। भारतीय राज्यघटनेत महिला सबलीकरण कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 14, बी अनुच्छेद 15(3), सी अनुच्छेद 21, डी अनुच्छेद 39। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद 15(3). भारतीय राज्यघटनेत महिला सबलीकरण अनुच्छेद 15(3) या अनुच्छेदात नमूद आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। संविधानाची प्रस्तावना कोणत्या घटकाने प्रेरित आहे? ऑप्शन आहे ए अमेरिकन संविधान, बी ब्रिटिश संविधान, सी रशियन संविधान, डी जर्मन संविधान। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिकन संविधान। संविधानाची प्रस्तावना अमेरिकन संविधान या घटकाने प्रेरित आहे। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। राज्यघटनेनुसार कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही? ऑप्शन आहे ए हक्क व स्वातंत्र्याचा अधिकार, बी संपत्तीचा अधिकार, सी समता अधिकार, डी धार्मिक स्वातंत्र्य अधिकार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संपत्तीचा अधिकार। राज्यघटनेनुसार संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार नाही। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 9।
भारताचे राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार आपत्काल लागू करू शकतात? ऑप्शन आहे ए. अनुच्छेद 352, बी. अनुच्छेद 356, सी. अनुच्छेद 360, डी. वरील सर्व. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. भारताचे राष्ट्रपती अनुच्छेद 352, अनुच्छेद 356, अनुच्छेद 360 या तीनही अनुच्छेदानुसार आपत्काल लागू करू शकतात. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असू शकते? ऑप्शन आहे ए. 500, बी. 552, सी. 545, डी. 600. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 552. लोकसभा सदस्यांची कमाल संख्या 552 इतकी असू शकते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. निफ्टी 50 हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. बँकिंग, बी. शेअर बाजार, सी. पर्यावरण, डी. कृषी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शेअर बाजार. निफ्टी 50 हा शब्द शेअर बाजार या क्षेत्राशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीच्या कोणत्या स्तराला लिथोस्फिअर म्हणतात? ऑप्शन आहे ए. केंद्रभाग, बी. अंतर्गत स्तर, सी. वरचा स्तर, डी. ओझोन स्तर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वरचा स्तर. पृथ्वीच्या वरच्या स्तराला लिथोस्फिअर म्हणतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. केरळ, डी. तामिळनाडू. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गुजरात. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य गुजरात हे आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या पर्वतश्रेणीत मोडते? ऑप्शन आहे ए. अरवली, बी. पश्चिम घाट, सी. हिमालय, डी. सातपुडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांग पश्चिम घाट या पर्वतश्रेणीत मोडते. भारताच्या पश्चिमेला कोणता महासागर आहे? ऑप्शन आहे ए. ॲटलांटिक महासागर, बी. प्रशांत महासागर, सी. हिंदी महासागर, डी. आर्क्टिक महासागर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हिंदी महासागर. भारताच्या पश्चिमेला हिंदी महासागर आहे. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? ऑप्शन आहे ए. चार्ल्स बॅबेज, बी. बिल गेट्स, सी. स्टीव्ह जॉब्स, डी. टिम बर्नर्स-ली. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. चार्ल्स बॅबेज. संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. DNA संपूर्ण रूप काय आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सुपरवायझर, मुख्य सेविका या पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायचं आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. सूर्यावर हायड्रोजनचे कोणत्या घटकात रूपांतर होते? ऑप्शन आहे ए. लोह, बी. कार्बन, सी. हिलियम, डी. ऑक्सिजन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हिलियम. सूर्यावर हायड्रोजनचे हिलियम या घटकात रूपांतर होते. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहे ए. थॉमस एडिसन, बी. अलेक्झांडर बेल, सी.
आईन्स्टाईन, डी. न्यूटन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, थॉमस एडिसन. इलेक्ट्रिक बल्बचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. इंटरनेटचा जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन आहे ए. बिल गेट्स, बी. टिम बर्नर्स-ली, सी. चार्ल्स बॅबेज, डी. स्टीव्ह जॉब्स. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टिम बर्नर्स-ली. इंटरनेटचा जनक टिम बर्नर्स-ली यांना म्हणतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.